मानवी देह, आपण सप्तचक्रांमध्ये विचार केलाय त्याप्रमाणे ब्रह्मरंध्र हे आहे आणि त्याच्यावरती सहस्त्रदल चक्र आहे. बाकी देहांतर्गत जी चक्र आहेत त्याचा आत्ता विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. ब्रह्मरंध्र ओलांडून पलीकडे गेल्यानंतर चेतनेच्या ज्या सगळ्या श्रेणी आहेत ह्या सगळ्या श्रेणींचा अत्यंत तपशीलवार, अतिशय बारकाईने आणि नेमकेपणाने विचार श्री अरविंदांनी हा प्रथमच एवढा केलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आपल्याला आत्तापर्यंत माहीत आहे ते म्हणजे आपलं मानवी मन आणि अध्यात्म मार्गावरनं आपण प्रगती करायला लागलो की आपला संपर्क कुठे येतो, कोणाशी येतो, तर सच्चिदानंदाशी आपला संपर्क येतो. हे आत्तापर्यंत आपल्याला ज्ञात आहे. परंतु श्री अरविंदांनी जी योग मार्गामध्ये भर घातलेली आहे, तत्वज्ञानामध्ये भर घातलेली आहे, ते त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या चेतनेच्या ज्या सर्व श्रेणी आहेत हे प्रतिपादन श्री अरविंदांनी केलेलं आहे. तर त्यातला पहिला जो टप्पा आहे म्हणजे आपण आपलं सामान्य मन ओलांडून जेव्हा पलीकडे जायला पाहतो तेव्हा आपला पहिल्यांदा जो टप्पा लागतो तो आहे उच्च मन. त्याला इंग्लिशमध्ये हायर माइंड असं म्हणायचं. त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे प्रकाशित मन, इल्युमिन माइंड. त्याच्या पुढे अंतस्फूर्त मन म्हणजे इंट्युइटिव्ह माइंड. त्याच्यानंतरचा टप्पा आहे अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे अतिमानस म्हणजे सुपर माइंड किंवा सुप्रामेंटल असं ज्याला त्यांनी म्हटलंय ते सुपर माइंड. अतिमानस त्यालाच मराठीमध्ये विज्ञान हाही शब्द प्राचीन तत्वज्ञानामध्ये वापरला गेलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे ज्या श्रेणी आहेत त्या सच्चित आनंद म्हणजे अतिमानसानंतरची पुढची श्रेणी आहे ती आनंद, मग चित आणि मग सत, अशा त्या 3 श्रेणी आहेत.